माझं नाव आहे राहुल काळे. मी जैविक शेती करत आहोत, तर मला झाले 10 ते 15 वर्ष. आपण आता उंबरपासून टॉनिक बनवत आहोत. जो आपलं उंबराचं झाड असते त्याच्यापासून आम्ही 5 किलो उंबर आणलेली आहे. तर आम्हाला आता क्वांटिटी जास्त बनवायची आहे, तर आम्ही क्वांटिटी जास्त आणलेली आहे. तुम्हाला ज्या हिशोबाने क्वांटिटी करायची असेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. मी 1 किलोचं प्रमाण सांगतो तुम्हाला. 1 किलो उंबर, 1 किलो गूळ. तुम्ही हे याच्यामध्ये एखाद्या डबकीमध्ये टाकून ठेवा. याच्यामध्ये 9 दिवस तुम्ही याला मॅरिनेट होऊ द्या. आणि याच्यामध्ये बॉटलमध्ये टाकल्याच्या नंतर तुम्हाला 9 दिवस याचं म्हणजे 1 दिवस झाला म्हणजे आपण सकाळीच गॅस काढली याच्यामधली, म्हणजे झाकण 5 मिनटं उघडं ठेवायचं दुसऱ्या दिवसाला. म्हणजे याच्यामध्ये गॅस निर्माण होत असतो. याच्यामध्ये गॅस निर्माण होतो, नाही तर मग काय होत असते, कधी कधी तो स्फोट होऊन जाईल. नाही तर याच्यामध्ये एवढा गॅस निर्माण होत असते. याच्यामध्ये गॅस निर्माण होत असते, नाहीतर मग आपला स्फोट आपण 2 दिवस तरी नाही याच्यामधला गॅस नाही काढला का नाही, तर याच्यामधला स्फोट म्हणजे हे बॉटल फुटण्याची भीती असते. तुम्ही याला म्हणजे आज सकाळीच काढला तर उद्याला सकाळीच याच्यामधला गॅस काढा, हे करा. याच्यामध्ये दुसरं फळ टाका नको याच्यामध्ये चिक्कू नको नाही टाकायचं. आपल्याला सिर्फ उंबर घ्यायचं आहे आणि 1 किलो गूळ घ्यायचा आहे. अंजीर आणि गूळ म्हणजे उंबर आणि गूळ 1-1 किलो घ्या. याचं हे आहे 1 किलो हे उंबर राहिले तर उंबर घ्या 1 किलो, आणि 1 किलो गूळ घ्या. आणि त्याला 9 दिवस गॅस काढायचा त्याच्यामध्ये. तुम्हाला यूज करण्यामध्ये कसं लवकर करायचं असेल तर हे 9 दिवसा म्हणजे 15 दिवसामध्ये पूर्ण रेडी बनून जातो. तर 15 दिवसामध्ये तुम्ही हे पूर्ण वापरू शकता. आणि याच्यामध्ये कसं आहे, जेवढे अंजीरमध्ये घटक दिले आहे तेवढे याच्यामध्ये अंजीरमध्ये जेवढे प्रोटीन दिले आहे तेवढे याच्यामध्ये प्रोटीन हे म्हणजे अंजीरच आहे. निसर्गाने आपल्याला उंबराच्या फळामधून आपल्याला अंजीरच दिलं आहे. तर कसं उंबरमध्ये जेवढे प्रोटीन आहे जेवढे बी अंजीरमध्ये घटक असते, तर हे निसर्गाने तर आपल्याला एवढं भरभरून दिलं आहे. तर याचं आपण निसर्गाने दिलं आहे तर आपलं करायला पाहिजे हर कास्तकारांनी. तर ठीक आहे, आता बनवत असतो आम्ही. आम्ही आता हे 6 वर्ष होत आहे बनवत असतो. तर आम्ही आता याच्यापर्यंत आता व्हिडिओ आतापर्यंत बनवलेला नाही आहे, पण आता आम्ही पहिलीच वेळ आहे आमची व्हिडिओ बनवण्याची. तर आता हे तुम्हाला प्रमाण तर सांगितलं आहे, पण हे आता टाकण्याचं प्रमाण सांगतो तुम्हाला. प्रति लिटर 2 ml, प्रति लिटर 2 ml टाकायचं फवारणीमधून. म्हणजे तुमचा पंप 16 लिटरचा असेल तर त्या हिशोबाने टाका तुम्ही. आणि तुमच्या घरी फ्रूटचे झाड असेल आणि फ्रूटचे किंवा गार्डन असते आपल्या घरामध्ये घरी, तर त्या गार्डनमध्ये तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही एकरी म्हणजे एका लिटरला 2 ml एवढं भयंकर बनत असते की याच्यामध्ये तुम्ही दुसरं म्हणजे बनवलेलं जे टॉनिक आहे जैविक ते यूज नको करा. याच्यामध्ये काय होत असते, याच्यामध्येच लगेच प्रोटीन आहे. याच्यामध्ये आता तुम्हीच हे करा का आपल्या अंजीरमध्ये किती प्रोटीन आहे. अंजीरमध्ये एवढे भयानक प्रोटीन आहे, तेवढेच प्रोटीन याच्यामध्ये आहे. तुम्ही बघून घ्या, काहून की एवढं भयंकर हे टॉनिक बनत असते. आता कसं वर्षातून एकदा एकच वेळा आम्ही पाहिलेला उंबरला फळे येता वेळेस. तुम्ही बनवून घ्या ह्या उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये. आता अंजीरला उंबरच्या झाडाला फळं आहे आता, ह्या टायमामध्ये बनवून घ्या. याच्यामधलं बहुत चांगले रिझल्ट चांगले आहे. आता तुम्हाला एकदा सांगून देतो का प्रति लिटर 2 ml, प्रति लिटर 2 ml हे फवारणी म्हणून घ्यायचं आहे. आणि ड्रीपमधून सोडायचं असेल तुम्हाला तर 5 किलो एकरी 5 किलो. आणि हे म्हणजे 15 दिवसांनी सोडायचं आहे. 1 महिन्यानंतर सोडायचं आहे आपल्याला ड्रीपमधून. म्हणजे एकाच महिन्याला सोडायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये उंबरमध्ये एवढे प्रोटीन आहे का याच्यामध्ये दुसऱ्या फळामध्ये एवढे प्रोटीन नाही आहे. एवढे भयानक याच्यामध्ये प्रोटीन आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये फवारणीमध्ये दुसरं कोणते जैविक टॉनिक टाकायचं बी नाही याला. फक्त तुमच्याकडे जैविक जे हे असेल
निंबुडी अर्क थोडं टाकू शकता तुम्ही. हे कीटकनाशकमधून बी थोडंफार काम करत असते आणि टॉनिकचं तर सोडूनच द्या. हे भयंकरच बनत असते. झाडाची हाईट नाही वाढत असेल तर हाईट बी वाढून जाईल तुमचं. याच्यामध्ये फळधारणा असेल, फार्मलमध्ये बगीच्यामध्ये संत्र्याचे झाड वगैरे की असेल किंवा आपलं भाजीपाला वर्गही असेल, सगळ्याच्या याच्यामध्ये फुलधारणामध्ये बी टाकाल तरी पण प्रमाण जास्त नको घ्या. एका लिटरमध्ये फक्त 2च ml घ्या. काऊन की याच्यामध्ये तुम्ही जास्त टाकाल तर म्हणजे वाईट परिणाम बी पाहायला मिळू शकते. काऊन की याच्यामध्ये घटक जास्त आहे का नाही उंबरमध्ये आणि जे अंजीरमध्ये आहे तर हे काही थोडं 1 लिटरला 2च ml आणि एकरी 5 किलो ड्रीपमधून. आणि हे बनवण्याची क्रिया आहे की 1 किलो उंबर, 1 किलो गूळ, हे 9 दिवस गॅस काढायची. सकाळी रोज 5 मिनटं झाकण उघडं ठेवायचं, अजून पॅक करायचं. परवाला अजून तेच गॅस काढत जायचे. म्हणजे याच्यामध्ये गॅस निर्माण खूप होत असते. याच्यामध्ये गॅस निर्माण होत असते तर याच्यामध्ये तुम्हाला गॅस काढण्याची हे असते. आता आम्ही या बकेटमध्ये घेणार आहोत. या काळ्या बकेटमध्ये याच्यामध्ये घेणार आहोत. याच्यामध्ये आम्ही गॅस काढणार आहोत हर दिवसाला. म्हणजे सकाळी 7 हे काढले आम्ही गॅस याच्यामधला, तर उद्याला सकाळी अजून दुसऱ्या दिवशी सकाळीच 5 मिनटं उघडं असं राहू द्या याच्यामधला झाकण. म्हणजे गॅस निघाला पाहिजे आणि मग त्याकडून 9 दिवस झाल्याच्या नंतर मग 15 दिवस झाले का तुम्ही यूज करू शकता. ड्रीपमधून टाकायचं असाल तर तुम्हाला 5 किलो आणि फवारणीमधून टाकायचं असेल तुम्हाला तर एका लिटरला 2 ml असं हे प्रमाण घ्या. आणि खूपच जबरदस्त टॉनिक बनत असते. हे ड्रीपमधून बी काम करत असते आणि सगळ्या याच्यामधून काम करत असते. ठीक आहे.